तो पुढची ब्रेकिंग न्यूज आहे हिंगोलीमधली आणि विचार करायला लावणारी ही बातमी आहे। कारण फक्त 10 दिवसांच्या चिमुरडीला नराधम बापानं विष पाजल्याची धक्कादायक घटना ही हिंगोलीमध्ये समोर येते आहे। दुसरी ही मुलगीच झाली। या रागातून या नराधम बापानं हे कृत्य केलं आहे आणि दरम्यान या चिमुरडीची प्रकृती अत्यवस्थ असून तिच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। या प्रकरणी अंजना जाधव यांच्या तक्रारीवरून आरोपी रामकिशन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे। तिचे छोटं बाळ होतं, त्या बाळाच्या तोंडामध्ये त्यांनी जे विषारी औषध त्याच्याजवळ होतं ते तिने त्याच्या तोंडामध्ये टाकलं। ॲक्च्युअली हे बाहेरून लगेच ती महिला आतमध्ये आली त्यावेळी तिनं बघितलं की यांनी काहीतरी केलेलं आहे गडबड। जेव्हा तिनं पाहिलं की ही गडबड केलेली आहे ताबडतोब तिनं ते मुलीला घेऊन दवाखान्यामध्ये गेली आणि पोलीस स्टेशनला आम्हाला ताबडतोबच माहिती मिळाली की आम्ही त्यामध्ये कायदेशीर कारवाई तर केलीच आहे, गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला अटकही केलेली आहे। पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ फोन लाईनवरून सध्या आपल्याबरोबर आहेत। चित्राताई, दरवेळी अशी काहीतरी घटना घडल्यानंतर तुमच्याकडनं प्रतिक्रिया मागताना सुद्धा आता आम्हाला शरम वाटते, कारण ही 10 दिवसांची चिमुरडी आहे, तिचा काय दोष, तर ती मुलगी आहे आणि बापाने अशा प्रकारे विष पाजून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला। कसं समजावायचं या बापांना? नाही, खरंच अतिशय वेदनादायी आणि अगदी हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे। म्हणजे आता मी बोलताना सुद्धा अंगावर शहारे आले की कसं असं एक पिता आपली एक मुलगी झाली आहे म्हणून तिला अशा पद्धतीने निर्गुण पद्धतीने मारून टाकतोय। म्हणजे इतकं दुर्दैव आहे आपलं। असं वाटतंय की सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून आम्ही सुद्धा कुठेतरी कमी पडतोय। अजूनही इतक्या वेळेला की मुलगा आणि मुलगी एकसारखे आहेत, मुली कुठंच कमी नाहीत। सगळ्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत असताना देखील फक्त मुलगी आहे म्हणून तिला गर्भात मारून टाकलं जातंय, फक्त मुलगी आहे म्हणून ती जन्माला आल्यानंतर जन्मदात्या बापाकडून त्या मुलीची हत्या होते। याच्यासारखं वाईट या महाराष्ट्रात घडताना बघतो आणि फारच वाईट वाटतंय। खरं चित्रताई, पण आता कुठेतरी एक सामाजिक बापाला पूर्णतः दोषही देता येणार नाही। ज्या समाज परिस्थितीतनं तो पुढे आलाय, कसं या करायचं, या मुलीचं पुढे कसं तिला वाढवायचं हे कदाचित त्याच्या मनात असेल। एक थोडा या सामाजिक अँगलने याच्याकडे बघण्याची गरज आहे। हो, अगदी नक्की। कारण हा प्रश्न जो आहे की मुलीला मारण्याचा, याला जर आपण नीट आणखी जर थोडं विस्तृतपणे बघितलं तर पुढच्या ज्या गोष्टी दिसतात की त्या मुलीशी रिलेटेड की मोठं झाल्यावरती हुंडा द्यावा लागेल। आता आपण पाहतोय की ज्या पद्धतीने हुंड्यासाठी मुलींना मारलं जाते किंवा हुंडा देता येत नाही आणि आपलं लग्न होत नाही म्हणून मुली आत्महत्या करतायत, या सुद्धा गोष्टी फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये घडतायत। त्याच्यामुळे मुलगी म्हणजे ही आपल्यावरती बोज आहे आणि मुलीचं आपल्याला पुढे जाऊन फार मोठं तिच्यासाठी काही करावं लागणार आहे, अशी काहीतरी मला वाटतं डोक्यामध्ये समज आहे की मुलींना वाढवणं, त्या स्वतःच्या पायावर उभं राहणं, आपलं कर्तृत्व, आपलं या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाजूला राहतात आणि मग या बाकीच्या ज्या गोष्टी त्या पुढे आल्यामुळे मला असं वाटतं की अशा घटना घडतायत। पुन्हा मी हे सांगेन की याच्यामध्ये समाजाची जनजागृती ही फार महत्वाची आहे की मुलगी कुठेही कमी नाही हे आता प्रत्येकाच्या घराघरामध्ये आई आणि वडील यांच्या डोक्यामध्ये ठासून सांगितलं गेलं पाहिजे, त्यांच्या मनामध्ये हे ठसवलं पाहिजे आणि सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून आमचं चुकतं हे सगळ्यांचंच आपलं काम आहे। पुन्हा एकदा आपल्याला त्या पद्धतीने काम करावं लागणार आहे। खरं चित्रताई, खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्रशी बोलल्याबद्दल। 10 दिवसांची फक्त ही चिमुरडी आहे आणि या बापाने, नराधम बापानं तिला विष पाजलंय। सुदैवानं तिचा जीव वाचलाय आणि शक्यता आहे की ती यातनं बाहेर पडू शकेल।